श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय दुसरा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। कामनाधरुणी जे पडती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे। नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त जाहले, गुरुचरित्री कथा। पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रगट होणे, धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य। स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिज विषयी शंका मना माझी येत असे। गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची। ते केवळ अनादि सिद्ध, खुंटला ते येथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे जाहले अक्कलकोट माझारी। राजापा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टित। साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की, त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी। ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बैसोनी दोहोंवरी, तिसरीवरी बैसले आपण। पाहुणी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी। स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळीवनातूनी प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला। घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र, 80,000 हजार नगरे आम्ही देखिली। मग तेथून सहजगती पावलो गोदा तटाकाप्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली। केले गोदावरी स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरूनी हैदराबादेसी पातलो। येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो। तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ। मग पाहिले मोहळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने। अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जहाले, तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकळ वृत्त। असे मुळापासून ऐकोन या ऐशी वाणी, उभयतात संतोषले मनी। मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता। 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली। सदावास अरण्यात, बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती। कोणी काही आणोनी देती, तेची महाराज भक्षिती, क्षणैक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी। वेडाबुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती, परब्रह्म रूप हे। त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जयशंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला। ते जाणूनी अंतर खूण, स्वामींसी मानिती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती। दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कंबरेवरी ठेवणी कर, दर्शन देती तयांसी। अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र। अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो। तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ, भवभयांचे अरिष्ट, तेणे चुके विष्णू म्हणे। स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथांसम्मत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयाध्याय गोढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय। श्रीरस्तु शुभमस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।